नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवलेलं आहे. आज आहे ना मला काही सुचत नव्हतं जेवणाला काय बनवायचं, तर मी आहे ना आज बनवलेलं आहे अंडा फ्राईड राईस. त्यासाठी मी आहे ना सगळ्या भाज्या घेतलेल्या आहे. इथं कोबी कापून घेतलेला आहे, कांद्याची पात, गाजर असं बारीक चिरून घेतलेले, इथं अंडे फोडून घेतलेले, भात शिजवून घेतलेला आहे, सगळे सॉस घेतलेले आहेत. आता हे सगळे अंडे वगैरे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत. आता पाहू शकता इथं मी अंडे फोडून घेतलेले आहेत आणि साईडला एक पॅन ठेवलेला आहे गरम करायला. पॅनमध्ये ते अंडे टाकलेले आहेत. अंड्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडंसं काळी मिरीची पावडर टाकायची आहे. तर आहे ना ते अंडे असं व्यवस्थित सगळे बरोबर असे मिक्स करून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता इथं आहे ना अंडे आपले सगळे व्यवस्थित शिजून घेतलेले आहे, फ्राय झालेले आहेत. आता साईडला टोप ठेवलेला आहे भात फ्राय करण्यासाठी. त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये कोबी आणि गाजर हे सगळं टाकलेलं आहे. तर इथं कोबी टाकलेला आहे. मी अर्धा कोबी ठेवून दिलेला आहे साईडला आणि अर्धा कोबी त्याच्यामध्ये टाकलेला आहे. गाजर पण एकदम बारीक चिरून घेतलेले आहेत. गाजर सगळेच टाकलेले आहेत, गाजर काय ठेवले नाहीत. आणि कांद्याची पात अर्धी टाकली, अर्धी ठेवलेली आहे, कारण तो आहे ना आपल्याला भाताच्या वरती टाकायचा आहे. आता इथं आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे. तर बघा मी सगळे सॉस आहे ना म्हणजे सगळं पहिलंच टाकलेलं आहे. सॉस नंतर टाकायचं आहे. थोडंसं कोबी परतून झाली की आणि याच्यामध्ये थोडंसं तिखट येण्यासाठी 2-4 हिरव्या मिरच्या पण कापून टाकलेल्या आहेत. तर मस्त असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे. तर आता कोबी थोडासा नरम पडलेला आहे. त्याच्यामध्ये मी थोडी शेजवान चटणी टाकणार आहे. असे ते 10वाले पॅकेट भेटतात ना, ते 2 पॅकेट मी शेजवान चटणी टाकलेली आहे. सोया सॉस टाकलेला आहे. काळ्या मिरीची पावडर आपण अंड्यामध्ये पण टाकलेली, त्या हिशोबानेच काळ्या मिरीची पावडर टाकायची आहे. थोडंसं विनेगर टाकायचं आहे. मीठ टाकायचं आहे चवीपुरतं. मस्त आता असं आपल्याला सगळं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हलवून झालं की त्यामध्ये आपल्याला शिजवलेला राईस टाकायचा आहे आणि इथं चिली सॉस राहिला होता टाकायचा, तो पण टाकलेला आहे आणि बाकीच्या भाज्या उरल्या होत्या त्या पण आपल्याला टाकायच्या आहेत. मस्त असं झालेलं आहे बघा. मस्त असं परतून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित असं. माझा राईस जरा जास्त होता तर मला वेळ लागला होता परतायला आणि खूप टेस्टी झालेला हा राईस. आता चायनीज तर सगळ्यांनाच येतं बनवायला, असं काय वेगळं सांगत नाही आहे मी. तर मस्त असा आपला राईस तयार झालेला आहे. त्यामध्ये आपण अंडे शिजवून घेतले होते, म्हणजे फ्राय करून घेतले होते, ते अंडे पण त्याच्यामध्ये टाकायचे आणि मस्त असं हलवून घ्यायचं आहे आपल्याला. तर वाह, काय मस्त दिसतोय बघा राईस. खूपच छान दिसतोय. खायला पण तेवढाच टेस्टी झालेला होता. तर बघा इथं मी सर्व पण करून दाखवते, तुम्हाला जवळून पण दाखवते. मस्त असा आपला राईस झालेला आहे रेडी. या तुम्ही पण खायला. मस्त असा झालेला आहे. तर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. वाह, मस्तच, खूपच छान, खूप टेस्टी झाला होता. चला तर या तुम्ही पण जेवायला. चला तर मग बाय.